समक्ष शिव देखता प्रत्यक्ष आजीचा असा पवित्र काळ, त्या दिवशी पवित्र दिवस निवडला देह ठेवण्यासाठी का साक्षात जो भगवान शिव त्याच्याकडे काम आहे संवार करण्याचं, नाही का? त्याच्याकडे काम काय आहे? संवार करण्याचं. तो तिला निजधामाला घेऊन गेला. अशा पवित्र काळी आजीचा देह ठेवला गेला आणि म्हणून नावातच भागीरथी सारखा निर्मळ असं तिचं मन असावं म्हणून पवित्र दिवशी देह ठेवला. आणि म्हणून मायबाप अभंग चिंतना करता गोड आहे. आजच्या कीर्तन सेवेकरता गोड अशी मृदुंगाची साथ करत आहेत. आदरणीय नवीन नवीन माझं कीर्तन होतं तेव्हा बऱ्याच वेळा महाराजांनी मला साथ केली. गोड असे आपल्या परिसराचं वैभव असणारे लक्ष्मण महाराज आजच्या सेवेकरता उपस्थित आहे म्हणून महाराजांचे विशेष आभार. आजचे सुंदर आपल्या सुरगाणा तालुक्याचं वैभव असणारे जगदीश महाराज, नाही का? त्यांचं नाव जगन महाराज सांगून दिलं होतं म्हणून गोड गळ्याचे धनी असणारे जगदीश महाराज तेही आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. फक्त त्यांचा आणि माझा कदाचित ताल थोडासा चुकेल, नाही का? ते शास्त्रीय गायन आणि आमचा आडमधडम गायन आणि म्हणून महाराज गोडशी साथ करत आहेत. पण तुम्ही तुमच्या पट्टीत चला बरं, माझ्या नादी लागू नका, मी कुठं वरती निघून जाते कधी कधी. आणि म्हणून गोडच आपल्या गावची मंडळी गोड महाराजांनी चाल घेतली. आपल्या गावचं वैभव असणारे आणि आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे रतन भाऊ अगदी पाठी राखा म्हणेन मी, गोड अशी साथ करत असतात प्रत्येक ठिकाणी आणि आजही ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणून रतन भाऊंचे मनापासून, मी महाराज नाही म्हणत त्यांना, भाऊ म्हणते, खरोखर अगदी पाठीचा भाऊ. आणि म्हणून रतन भाऊचे आभार. या ठिकाणी नेहमीच आमच्या दिंडीचं आपला गाव अतिशय प्रेमाने आदराने स्वागत करत असतातच, पण नितांत प्रेम आमच्या सुमनताईचं, नाही का? म्हणून त्याही आज या ठिकाणी विनेकरी म्हणून उभे आहेत. बाबांची हार्मोनियमची साथ आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तीवर्ण गोड अशी महाराजांची सिस्टीम आहे. या गोड अशा वातावरणामध्ये दशक्रियेचं कीर्तन आहे. शोकाकुल वातावरण आहे, पण वाटतंय का? नाही. कारण का वाटत नाही? तर आजींचं भाग्य या 88 वर्षामध्ये आजीचा चेहरा बघितला तर चेहऱ्यावर अजून सुरकुत्या नाही. असा स्वज्वळ चेहरा, प्रेमळ आणि आत्मभाव. म्हणून भक्ती करत असताना, माणसाचं जीवन जगत असताना माणसाचं कार्य कसं असावं, कर्म कसं असावं याला महत्व आहे, नाही का? मग जीवन जगत असताना माणसाची कर्म महत्वाची आहे आणि कर्म चुकीची झाली की ते दुःख भोगावं लागणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मानव जन्म हा उत्तम आहे. मानव जन्म हा उत्तम आहे. या मानव जन्मामध्ये खरा सार काय आहे? मी तू ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार जर केला नाही तर जातो भोगावया. जातो भोगावया यमपुरी. यमपुरीचं दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून यमपुरीमध्ये जायचं नसेल, जीवन जगत असताना छोटस घर असलंय, आपली इच्छा असते आपण माडीमध्ये राहावं, बंगल्यामध्ये राहावं, पण कधीतरी विचार केला का हा देहाचा पिंजरा सोडून आपल्याला कोणत्या तरी घरी जायचं आहे. ते घर आपलं कसं असावं? ते घर कशाने निर्माण होतंय? तर तुमच्या माझ्या कर्माने. तिथं जायचं असेल तर करा हरिभक्ती, परलोका येईल काम. सोडविल यमापासून, यमापासून सोडवणूक करायची असेल तर काय करावं लागेल? याच जन्मे ओळखी करा आत्माराम. संसार संगम भोगू नका. बाबा जीवन जगत असताना या जन्मामध्ये आल्यानंतर त्या आत्मारामाची ओळख करा. तो आत्माराम कसा आहे, तो कुठं राहतो, काय करतो हे ओळखायचं असेल तर म्हणून जाण त्यांना गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणून बाबा शेवटचा दिवस तुमचा माझा गोड व्हायचा असेल
तर अट्टहास कोणता करायचा आहे की जीवनाच्या शेवटी माणसानं त्या ठिकाणी हे सगळं इथंच राहणार आहे, मात्र तुमचं माझं कर्म सोबत येणार आहे. माणसं मेल्यानंतर चांगला माणूस मेला तर त्या ठिकाणी माणसं सांगतात म्हातारा जरी झाला तर मरायला नाही पाहिजे होतं, पण एखादा दुर्जन जर मेला बरं झालं एकदाची कटकट गेली, नाही का? बरं झालं एकदाची कटकट गेली, नाही का? म्हणून मायबाप माणसाचं जीवन कसं असावं कबीरदास महाराज सांगतात जब हम पैदा हुए जग हसे हमरो जग हसे हमरो ऐसे करने कर चलो जग रोए हम हसे जग रोए हम हसे. कबीर महाराज सांगतात बाबा जन्माला बाळ आल्यानंतर अख्खं गाव हसतंय, नाही का? सगळी घरातली मंडळी हसतात, मुलगा झाला मुलगी झाली पेढे घ्या पेढे घ्या. पण ऐका तोच माणूस मेल्यानंतर अरे घरातले रडतात यात नवल काय, जगानं रडावं माणसानं माणूस म्हणून जगावं, नाही का? मनुष्याचा जन्म अनमोल आहे, मनुष्य जन्म अनमोल रे मिली रे नाही. मनुष्य जन्म कसा आलाय पाप पुण्य करुणी जन्मा आला प्राणी नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्य करून हा प्राणी जन्माला आलाय. मग पाप पुण्य मागच्या किती योनीमध्ये आपण गेलो, मागच्या 1,83 योनीचा सार मानव देवाचा अवतार, 1,83 योनीचा सार मानव देवाचा अवतार. मग मानव हा देवाचा अवतार आहे. भगवंताने 1,83 योनी बनवल्या पण त्याला समाधान झालं नाही, म्हणून हा उभा प्राणी, बाकी सगळे आडवे बनवले, हा उभा बनवला. पण हा उभा काय करतो, एखाद्याच्या शुभ कार्याला गेला की तिथं मात्र आडवा गेला की कामच बिघडून टाकतो बाबा, नाही का? असा हा माणूस आहे. या माणसाला का भगवंताने विशिष्ट अशी प्रकारची बुद्धी दिली पण विचार करत नाही हो. मग माणूस हा विचार करणारा प्राणी आहे पण विचार वेगळाच करतो. पैसा कमव, धन कमव, इस्टेट कमव. सांगा ना बाबा, कधी ऐकलंय का मोठा पुढारी होता आणि त्याला त्याच्या बंगल्यात जाळले? ऐकलंय का? नाही ना, नाही ऐकलं ना. मग ऐका, तुम्हाला खोटं नाही सांगत, आज पण पैशामुळे जग चालतंय, पैशासाठी सगळी धावाधाव. एकदा काय झालं, भगवान विष्णू आणि लक्ष्मी त्या ठिकाणी, भगवान विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी माता, या लक्ष्मी माता दोघं बसले. पण भगवान विष्णू परमात्मा हा रामाचाच अवतार होता. आणि मग बसले असताना चर्चा झाली. पती पत्नी निवांत बसले की चर्चा करत असतात. लक्ष्मी माता सांगू लागली, देवा तुमच्यापेक्षा या कलियुगामध्ये माझं श्रेष्ठ स्थान आहे. कशामुळे? ऐका, लक्ष्मी माता सांगितलं, या कलियुगामध्ये माझ्या विना जगत चालत नाही, माझ्या विना जग चालत नाही. मग काय केलं, एक अंतयात्रा चालू होती आणि अंतयात्रेमध्ये लक्ष्मी मातेनं काय केलं, भगवंताला सिद्ध करून दाखव म्हणे भगवंत बोलले. मग लक्ष्मी मातेने अंतयात्रा चालू होती, त्या अंतयात्रेवर पैशाचा पाऊस पाडला. काय केलं, पैशाचा पाऊस पाडला. सगळी लोक, ती खांदेकरी सुद्धा प्रेताला खाली ठेवलं, पैसे घेऊन चालू लागले. कुणीच नाही तिथं, फक्त प्रेत होतं. मग मात्र लक्ष्मी मातेनं सांगितलं भगवंताला, भगवंता बघा मला श्रेष्ठ मान आहे की नाही, तुम्हाला मी सिद्ध करून दाखवलं. पण ऐका ना लक्ष्मी, अगं जरा बघ खाली, अजून एक व्यक्ती आहे तिथं. भगवंता, देवा अहो तुम्ही कसं सांगता, ते प्रेत आहे, ते कसं पैसे उचलणार? आणि मग भगवंताने सिद्ध केले की त्याच्यात
काय नाही लक्ष्मी, त्याच्यात काय नाही, त्याच्यात राम नाही, म्हणून तो देह तसाच पडलाय. हे भगवंताने सिद्ध केलं. लक्ष्मी आहे ती गरजेची आहे, पण माणसाचा अनमोल किमतीचा देह तो पैसे उचलायला का उठला नाही, तर त्याच्यात मी नाही. मी ज्या वस्तूत नाही ती वस्तू कामाची नाही. मग भगवंतानं सांगितलं राम सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाही का. रामाविना या जीवाला आराम मिळत नाही. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये जीवन जगायचं असेल तर काय करायला पाहिजे, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही राम राम सुंदरानी, तुम्ही राम राम सुंदरानी, तुम्ही राम राम सुंदरानी. प्रमाण दिलं. तुम्ही राम राम स्मरा आधी, तुम्ही राम राम स्मरा आधी. आधी काय आहे, आधी राम. रामाविना जीवाला आराम मिळतो. राम नसेल तर या जीवनाला काहीच नाही. अरे चालतं बोलता हा देह, याच्यातला राम गेला की लगेच गावातली मंडळी जमा होतात आणि त्या ठिकाणी किती तास वाट पाहतात. एखाद्याने सांगितलं माझा पुण्याहून मुलगा यायचा वाक्य आहे, नका नका त्याची वाट पाहू नका, वाकडून जाईल. का तर शरीरात राम नाही. एकदा शरीरातला राम निघून गेला त्याला आत्मा राम म्हटला आहे. आणि याची ओळख करायची असेल तर याच देही ओळखी करा आत्मा राम, संसार संगम भोगू नका. या देहामध्ये असताना त्या आत्मारामाची ओळख करा. तो आत्माराम कुठे मिळतो, दुकानात, बाजारात नाही ना, जगाच्या बाजारी भर पोटाची खळगी भरण्यासाठी जगाच्या बाजारात सर्व मिळेल. पण हरीचं नाव आहे दुर्लभ आहे, त्याहून दुर्लभ आहे मनुष्य देह, आणि त्याहून मनुष्य देह मिळून संत भेटी होईल याची शाश्वती नाही. आणि संत भेटी कशासाठी करावी, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही.
त्यांना कळाला. म्हणून मनुष्य देह हा दुर्लभ आहे, त्याहून दुर्लभ आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, परिजय गजेठी करुणा केली बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठले आवडी जन्म जन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठलाने जन्मांतरामध्ये तुमचं माझं पुण्य असेल. गाव एवढं मोठं आहे पण आपल्याकडे दशक्रिया म्हटलं की कोणी जात नाही, नाही का? बऱ्याच लोकांची शंका आहे, काहीतरी येतं काहीतरी. अरे काही नसतंय बाबा, आत्मा हा परमात्मा असतोय. दशक्रियेला जाणं बऱ्याच लोकांची भूत येते, नाही का? भूत कधी येते माहितीये? माणूस मेल्यानंतर जर रात्री तुम्ही त्या प्रेताला अग्नी डाग दिला तर तो पिशाच्य योनीत जातो. बरं लक्षपूर्वक ऐका. म्हणून सांगेन मी, या भागीबाईच्या पोटी असं शंकर नावाचं रत्न जन्माला आलं, नाही का? आज हरी जागरण ठेवलंय. म्हणून माणूस मेल्याच्या नंतर त्याचा अंतविधी कसा झाला पाहिजे, त्याचा दशक्रिया कसा झाला पाहिजे. मासिक श्राद्ध, 13वं मासिक श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध, वर्ष श्राद्धापर्यंत मुलांचं कर्तव्य आहे. सांगेन माईबाप तुम्हाला. याच्यासाठी भागीबाई सांगते की मी अशा कुटुंबामध्ये जन्माला आली, पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. आणि अशा पवित्र कुळामध्ये माझा संसार जडला. माझ्या पतीची मला साथ मिळाली नाही, पण माझ्या पोटी आलेला मुलगा साक्षात भगवंताचा अवतारासारखा माझी आईची सेवा केली, नाही का? सेवा केली. आता मी निश्चिंत झाले. आता आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. बाळा मी माझ्या निजधामाला जाते रे, माझ्या माहेराला जाते. माझी काळजी करू नको, नाही का? माझी चिंता करू नको. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मी माझ्या गावाला जाते. आता मात्र माझा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावा, आता कृपा असो द्यावा. तुकोबर आहे सांगता, आजपर्यंत तुमच्या गावाला होतो, मात्र कळस झाले परमार्थाच्या ठिकाणी, तरी तुकोबर आहे. लहान सांगतात आता कृपा असू द्यावा, तुमची कृपा, नाही का? हे तुकोबरांचं मन मोठं. आणि असाच स्वभाव आमच्या भागीबाईचा होता. गोड असा स्वभाव, प्रेमळ असा स्वभाव. या कुटुंबातून आई निघून गेली, पण निघून गेल्याचं दुःख आहे, पण शेवटी असा पवित्र दिवस निवडला म्हणून आनंद आहे. म्हणून मी सांगत होती हिरामण महाराजांना की आई तर गेली, दुःख परिवाराला आहे, पण भाग्य लागतंय महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती देह ठेवायला. शिंद्याला सुद्धा एक भोये परिवारामध्ये आज जागरण आहे, उद्या मला प्रवचन आहे. लक्ष्मण सरांचे वडील ते सुद्धा अगदी औषध डबा उतरवणं अगदी असे चांगले त्या ठिकाणी कार्य करत होते. त्यांचाही उद्या दशक्रिया. पण भाग्यवान ठरली ही माणसं. बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये माळा असतात हिरामण महाराज, पण शेवटच्या क्षणी इच्छा निर्माण होते मटण खाण्याची. शेवटच्या ठिकाणी इच्छा निर्माण होते काहीतरी खाण्याची, आणि म्हणून ही वासना शेवटी तुमच्या पुढच्या जन्माला कारणी ठरते. याला ओवी आहे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ती कलेवरम
यत्रयात मदभक्ता यतीनात्रय संशयः. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना हा मानव मी माझी भक्ती करण्यासाठी बनवलेला आहे. त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला मी अनेक संध्या दिलेल्या आहे. शिक्षण करून नोकरी करता येते, व्यापार करून त्याला पैसे कमवता येतात, शेती करून त्याला त्याचं पोट भरता येतं. हे मार्ग त्याला मी दिलेले आहे, पण ते नीतीने करावे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. हे त्याला मी कर्म दिलेले आहेत आणि कदाचित हे कर्म करत असताना चुकीचा मार्ग झाला तर दुःख भोगावं लागणार आहे. मग ऐक अर्जुना, या माणसाचं आयुष्य संपलं ज्या वेळेस तो देह ठेवतो. देह ठेवायच्या वेळेस म्हणजे प्राण जात आहे. प्राण जाते वेळेस असं म्हटलंय गरुड पुराणामध्ये, जेव्हा महिला मंडळ, पुरुषांना माहित नसेल कदाचित, जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे, बाई डिलिव्हरी होण्यासाठी किती कळा येतात, किती डबल कळा येतात त्या तिलाच माहित आहे. ज्यावेळेस डिलिव्हरी व्हायची त्यावेळेस वाटतंय बाळ नसलं तरी चालेल, नाही का, इतक्या वेदना होतात. पण तेच बाळाचं रडणं कानावर आलं की सगळं दुःख विसरून जाते. ती असते आई. ऐका, बाळा जन्म घालायच्या वेळेस जेवढ्या कळा येतात त्याच्या दुप्पट कळा शरीरातून प्राण जाते वेळेस होतात. पण कुणाच्या, ज्याच्या आत्म्याला यम न्यायला आले त्याच्या शरीराला भयानक दुःख वेदना निर्माण होतात. ज्याला भगवान परमात्म्याचे दूध घेण्यासाठी येतात त्याला मात्र प्राण जाते वेळेस वेदना होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट वर्णन आलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश परमात्मा करतात, ऐक अर्जुना, जो प्राण जाते वेळेस कानानं माझं गुण ऐकतोय, डोळ्यानं माझ्या स्वरूपाला प्राप्त होतोय, नाही उलटा जरी दम लागला असेल, त्या ठिकाणी भयानक जरी त्रास होत असेल, आयुष्यामध्ये पाप जरी केलं असेल, पण अंतकालामध्ये जर माझं त्याने श्वासाने जरी नामस्मरण केलं, कानाने जरी माझं नाम ऐकलं किंवा या डोळ्यांनी जरी माझी नुसती मूर्ती बघितली तरी सुद्धा त्याला मी मुक्ती देतो, त्याला मी माझ्या हृदयाशी घेतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ती कलेवरम यत प्रयात मद भक्ता यती नात्रय संशय. कदाचित ओवीचा भाव कळणार नाही, पण अंतकाळामध्ये शरीर कलेवर म्हणजे जमिनीवर पडलेलं आहे, उलटा दम लागलेला आहे. माझं स्मरण, कानानं चिंतन, डोळ्यानं स्वरूप याला प्राप्त झाला की तो मला येऊन मिळतो, याच्यामध्ये संशय बाळगू नका. हा कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. मग भरतखंडीचा भरत राजा, अरे त्या राजाचा त्याग केला आणि भगवंताची प्राप्ती होण्यासाठी त्या जंगलात गेला. पण शेवटी झालं असं, हरणाच्या पाडसाची प्राण जाते वेळेस हरणाच्या पाडसाची चिंता त्याला लागली. मी मेल्यानंतर या हरणाच्या पाडसाचं काय होईल, मरताक्षणी काळजी लागली हरणाच्या पाडसानं. परिणाम काय झाला, घाला तो घातला. तुमच्या चालीत म्हणत चला, नाही का, भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. मग भरत राजाने राज्याचा त्याग केला, ऐश्वर्याचा त्याग केला, पण शेवटी माया बघा, माया कशी आहे. या मायेच्या आड परोपकारासाठी शेवटी माझा प्राण गेल्याच्या वेळेस या लहानशा पाडसाचं काय होईल ही चिंता मनामध्ये निर्माण झाली. शेवटी दुसऱ्या जन्मामध्ये हरणीच्या गर्भात यावं लागले. आपण शिवलीला कथामृत अध्याय क्रमांक 2 एक गर्भिणी हरणी पारध्याला उपदेश करते. ती गर्भिणी हरणी म्हणजे एक स्वर्गातील अप्सरा. आणि त्या स्वर्गातील अप्सरा का ती हरणाच्या गर्भात आली, तर स्वर्गामध्ये ज्या देवदिकांना नृत्य गायन करून मनमोहित करायचं होतं, पण तिचं एका राक्षसावर प्रेम जडलं आणि हे दृष्ट ते देवतांनी बघितलं. म्हणून देवतांनी त्या अप्सरेला शाप दिला आणि हरणाच्या
गर्भामध्ये यावं लागलं. कथा भाग वाचत चला जरा, नाही का, गोड असा. म्हणून शेवटी नेमकी आपल्या मुखाला जर नाम येण्यासाठी जिवंत असताना जर नाम घेतलं नाही तर मरताना येईल का हो? बरेच लोक आपण काय करतो, मेल्यानंतर तोंडामध्ये तुळशीचं पाणी टाकतो. अरे गळ्यात जिवंत असताना माळ घातली तर जीवनातली पाप नाहीशी होतात. मेल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं? प्रेत, नाही का? त्याला कुणी कुणी मडई म्हणतात. ते काही कामाचं नसतं, कारण त्याच्यात जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत महाराज नितांत प्रेम करतात. सगळे प्रेम करतात, सगळेच प्रेम करतात. मेल्यानंतर सगळीच रडतात, पण येतं का? महाराज सांगतात एके ठिकाणी शरीराची होय माती